जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता, तूच एक करता। जीव हा तुझ्या सेवेशी अर्पिला समर्था, तूच माय बाप आता, तूच एक करता। स्वामी स्वामी जप आपसो गये मुखातुनी, मी तंगुनी उभी पुढे कर दोन्ही जोडुनी। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार आणि पहाटेचे वाजलेले आहेत 5। तर असंच जर स्वामींचं नाव सकाळ सकाळ जर आपल्या कानावर पडलं तर खरंच खूप भारी वाटतं। मनाला प्रसन्न करणारी अशी धून आज लावली होती आणि माझी सकाळची सुंदर अशी पहाट झाली होती। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार, त्याच्यामुळे आज घरातील बरंच काही काम लवकर आवरायचं होतं, पूजापाठ बरंच काही होतं। त्यामुळे सकाळ सकाळ उठून पहिले मी आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मग पीठ मळण्यासाठी घेतलं। मी काय विचार केला, म्हटलं सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेतला ना, मग बाकीचं पूजापाठ हे ते बराच वेळ आपला जाणार आहे आणि नंतर मग उशीर होण्यापेक्षा आधी स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे डब्यांचं काम होऊन जातं। मी भेंडी धुवून ठेवली आणि पीठ मळायला घेतलं। पीठ मळून झाल्यानंतर तोपर्यंत भेंडीतलं पाणी सगळं नितळलेलं होतं। आता मी ही भेंडी अगदी साधी आणि सिंपल पद्धतीने करणार आहे, कारण यांना तिखट तेलकट आणि चमचमीत असं खायचं नाही आहे। एकदम साधी आणि सिंपल पण खायला चवदार अशी भेंडी ही बनते। तर पहा, आता पीठ मळून साईडला ठेवलं, त्यानंतर भेंडी थोडीशी चांगली पुसून घेतली, कारण थोडीशी ओलसर होती। ओलसर जर राहिली तर चिकट होते, म्हणून ही भेंडी मी स्वच्छ कापडाने पुसून घेतली। तर असं सगळी भेंडी पुसून झाल्यानंतर मी तिला कट करून घेणार आहे। आज काय केलंय मी, उठल्याच स्वयंपाकाला लागलेली आहे। तुम्ही म्हणताल ताई उठली की स्वयंपाकाला लागली? उठून आंघोळ केली आणि फक्त पहिला झाडू आधी मारून घेतला, म्हणजेच आपल्या आमच्यात पारुसं म्हणतात, तो पारुसं काढून घेतलं। त्यानंतर किचन स्वच्छ पुसून घेतलं आणि पीठ मळून घेतलं। त्यानंतर मग आता भेंडी कापून घेत आहे। आज पहिला मार्गशीर्ष असल्यामुळे आपल्याला भरपूर काही आवरायचं आहे, म्हणजे शेवा, पूजा मांडणे। पहा, आता घरातून पण खिडकी उघडली, त्याच्यातून आपल्याला बाहेरचं वातावरण दिसतंय। तर आता मी इथे भेंडीसाठी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जिरी मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे। आता जिरी मोहरीची फोडणी घालून झाल्यानंतर थोडासा लसूण घालून घेणार आहे। लसूण हा बारीक कट करून मग तो फोडणीला घालायचा आहे आणि हिरवी मिरची पण कट करून घालायची आहे। हे सगळं मिश्रण चांगलं तळून घ्यायचं आहे, चांगली फोडणी त्याला बसली पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे। भेंडी मिक्स करून नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजलेलं दाण्याचं कूट थोडंसं मोठं करून मी त्यामध्ये घालून घेत आहे। बस एवढंच टाकायचं आहे, आपली भेंडी खाण्यासाठी तयार होते आणि चांगली शिजून द्यायची आहे। भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे, म्हणजे आपली भेंडी चिकट होत नाही। एकीकडे भेंडी शिजायला टाकली आणि त्यानंतर मी लाटून घेतल्या चपात्या।
पाहता स्वयंपाक होईपर्यंत दिवसभरातले आला होता, उगून आला होता. बाहेरचं वातावरण खूप छान आहे आणि ही आहे माझी कोथिंबीर, मस्त उगून आलेली आहे. स्वयंपाक झाला, बाहेरची झाडलोट झाली आणि त्यानंतर मग मी आले देवपूजेसाठी. आज गुरुवार असल्यामुळे अभिषेक वगैरे बरसले होतं, त्यामुळे आज देवपूजेला उशीर होणार, वेळ लागणार होता, म्हणून मग देवपूजा मी निवांत करण्याचं ठरवलं होतं. तर आता बरोबर 8 वाजले होते आणि मी करत होते देवपूजा. तर मी काय केलंय, देवघर आधी स्वच्छ करून घेतलंय. आज पहिलाच गुरुवार आहे, काल काही स्वच्छ केलेलं नव्हतं. म्हटलं चला आज सगळं स्वच्छ करून मग आपली देवपूजा करून घ्यावी. देवघरातलं सगळं बाहेर काढून घेतलं, देवघर सगळं स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजेला मी सुरुवात केली. पहिलं कापड कापडून दुसरं कापड अंथरून आता मी हे कापड आपल्याला तसं पाहिलं तर रोज बदलायचं असतं. माझ्याकडे असे 4-5 कापड आहेत, त्याच्यामुळं मी काय करत असते, रोज एक बदलून नवीन अंथरून मग ते धुवून टाकत असते. तर आता हे कापड मी सगळं अंथरून घेतलेलं आहे आणि आता हे मी पांडुरंगाचा फोटो आणि हे आत्माराम बाबा आहेत त्यांचा फोटो मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर स्वामींचं आसन मांडून घेतलेलं आहे. आता मी देव सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग देवांना अभिषेक घालणार आहे. सगळे देव मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आधी जागेवरती मांडणार आहे आणि त्यानंतर मग एक एक देव करून आशाला अभिषेक घालणार आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अभिषेक वगैरे सगळं घालून झालं, त्यानंतर आता कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे. आता इथे मी एक कलश स्वच्छ घासून घेतलेला आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, सुपारी, पैसा आणि थोडेसे तांदूळ आणि एक फूल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आंब्याची पांडे मांडून त्यावरती नारळ ठेवलेला आहे आणि तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि 8ही दिशांना हळदी कुंकाची बोटं ओढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू वाहून त्यामध्ये हा कलश ठेवलेला आहे आणि कलशाच्या जागेवर त्याला स्थापन केलेलं आहे.
माझी देवपूजा झाली. त्यानंतर आता मला हे सगळं बाहेर धुवून काढायचं होतं. बोर चालू केला आणि मग पोर्च वगैरे हे सगळं अंगण वगैरे सगळं काही धुवून काढलं. गाडी काढायची बाहेर. अंगण वगैरे सगळं धुवून झालं. त्यानंतर उमऱ्याला लेपन करून घेतलं. हे लेपन आहे हळदीचं. हे लेपन मी करून घेत आहे. हळदीमध्ये गोमूत्र किंवा गुलाबजल टाकून आपल्याला हे लेपन करायचं आहे. आणि हे दोन्ही तुमच्याकडे नसेल तर साधं पाणी टाकून सुद्धा हे हळदीचं लेपन आपण करू शकतो. हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा करून घेतली. आणि आता उमरा पूजन करून घेत आहे. उमऱ्याचं हळदीचं लेपन झालेलं होतं. स्वस्तिक काढून घेतलं, हळदी कुंकू वाहिलं, फुल वाहून घेतलं आणि अगरबत्ती लावून उमऱ्याचं पूजन करून घेतलं. आता माझं बाकीचे कामं नंतर मग मी करून घेतले आणि त्यानंतर आता मी तुम्हाला थेट भेटत आहे इथं 11 वाजता. धुणं भांडे सगळं काही आवरून घेतलं. त्यानंतर मग म्हणलं आता आज आपली गुरुवारची पूजा मांडून घ्यावी. कारण मी गुरुवारची पूजा ही महालक्ष्मीची सकाळ सकाळ मांडून घेत असते. म्हणजे आपल्या घरात आपल्याला दिवसभर असं प्रसन्न वाटत असतं. घरात जर आपल्या पूजापाठ चालू असेल तर घरात आपल्या प्रसन्न वाटत असतं. म्हणून मग म्हटलं चला सकाळ सकाळ आपली पूजा मांडून घ्यावी आणि मग मी पूजा मांडायला सुरुवात. तर आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा कलश स्थापन करत आहे. कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी पैसा आणि एक फूल वाहून घेतलेलं आहे आणि त्यावर स्वस्तिक पण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये नागवेलीची पानं घालून घेतलेली आहेत आणि नारळ ठेवलेला आहे. कलश तयार करून घेतला. त्यानंतर आता इथं मला अष्टदल कमल काढायचं होतं म्हणून थोडेसे तांदूळ घेतले आणि अष्टदल कमल काढून घेतलं. अष्टदल कमल काढून झाल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपला कलश स्थापन करायचा आहे. कलश स्थापन झाल्यानंतर मी कलशाला थोडंसं सजवून घेतलेलं आहे. साडी घालून घेतली. त्यानंतर मुखवटा लावून घेतला आणि त्यानंतर मग दागिने पण घालून घेतले.
कलश माझा सजून झाला. त्यानंतर मग आता आपल्याला इथं देवीची स्थापना करायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय 2-2 विड्याची पानं घेतले आणि त्यावरती 3 ठिकाणी 2-2 विड्याची पाने ठेवून घेतलेली आहेत आणि त्यावरती थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत. तांदळावरती हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर संकल्प सोडत आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला संकल्प हा सोडायचाच असतो. मग मी आधी संकल्प सोडून घेतला आणि त्यानंतर आचमन करून घेतलं. आचमन करायचं असल्यास डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते आपल्याला भगवान विष्णूंची 3 नावं घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः असे 3 नाव पण घेऊन हातामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला तामणामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर चौथ्यांदा ओम माधवाय नमः म्हणून तेच पाणी आपल्याला तसंच तामणात सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला प्राशन करायचं नाहीये आणि त्यानंतर मग आपल्या पूजेला सुरुवात करायची. तर इथे मी सगळ्यात आधी गणपती बाप्पाला अभिषेक करून घेतला आहे. अभिषेक घालताना पण आपल्याला गणपती बाप्पाचे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत. कोणतीही पूजाची मांडणी करताना आपल्याला गणपती बाप्पाला आधी स्थान द्यायचं आहे. म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक करून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. मी पण तसंच केलं. गणपती बाप्पाची पूजा आधी करून घेतली. गणपती बाप्पाला स्थापन केलं, हळदी कुंकू वाहून घेतलं, फुलं अर्पण केलं आणि नैवेद्य पण दाखवून घेतला. आता त्यानंतर आपल्या घरात महालक्ष्मीची मूर्ती जर असेल तर तिची आपल्याला अभिषेक घालून पूजा करायची आहे. परंतु जर आपल्या घरात नसेल मूर्ती तर काहीच हरकत नाहीये. 1 सुपारी घेऊन आपण त्या सुपारीची पण पूजा करू शकतो. आता काही ठिकाणी आपल्या दिवाळीमध्ये जी महालक्ष्मीची मूर्ती आणली जाते तीच लक्ष्मी इथे पण पूजली जाते. काहीच हरकत नाहीये पूजण्यासाठी. पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनीच ती पूजावी. जर ज्यांच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांनी तिलाच अभिषेक करून इथं ती पूजावी. त्यानंतर मग लक्ष्मी यंत्राची पण स्थापना करून घेतली आणि हळदी कुंकू वाहून घेतलं, अगरबत्ती ओवाळून घेतली आणि फळाचा नैवेद्य दाखवून घेतला. ही सगळी सेवा झाल्यानंतर पाया पडले आणि आता माझी सगळी पूजा मांडून झालेली आहे आणि आता मी कहाणी संध्याकाळी वाचणार आहे. नैवेद्य, कहाणी आणि आरती ही संध्याकाळी करायची. तर कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.